नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे जर जॉब कार्ड असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आता सर्व जॉब कार्ड धारकांना या ठिकाणी ई-केवायसी करावी लागणार आहे। आता ही ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे करू शकता याची ए टू झेड लाईव्ह प्रोसेस आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम मोबाईलमध्ये नरेगा मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम हे ॲप इन्स्टॉल करून घ्या। त्यानंतर ओपन करा, त्यानंतर भाषा निवडून घ्या आणि अप्लाय वरती क्लिक करा। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। या ठिकाणी यूजर आयडी आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे। लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। यूजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या गावच्या ग्राम रोजगार सेवकाकडे मिळेल। त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन पाहायला मिळतील। त्यापैकी ई-केवायसी ऑफ वर्कर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे आपलं गाव निवडायचं आहे। इथे आपलं जॉब कार्ड नंबर निवडून घ्यायचं आहे आणि सर्च वर्कर वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर कुटुंबातील जेवढ्या काही सदस्याचे जॉब कार्ड बनलेले आहेत तेवढे इथे दाखवले जाईल। इथे अशा प्रकारे दाखवत असेल ब्लॅक मध्ये तर त्यांची ई-केवायसी झालेली नाही। तर ई-केवायसी करण्यासाठी त्या मेंबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला एक ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, आधार फेस आरडी। हे ॲप इन्स्टॉल करून घेतल्यानंतर अशा प्रकारे एक कॅमेरा ओपन होईल। यामध्ये आपला चेहरा बरोबर मध्यभागी घेऊन आपले डोळे उघडझाक करायचे आहेत। त्यानंतर दुसऱ्यांदा अशा प्रकारे आपला चेहरा फेस ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या जॉब कार्डची जी ई-केवायसी आहे ती सक्सेसफुली होऊन जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जॉब कार्डची ई-केवायसी करून घेऊ शकता। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।